इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। आपल्या अथक परिश्रमाने आणि जिद्दीने SST कॉलेजच्या 2 महिला कर्मचाऱ्यांनी सर्वांना प्रेरणा देणारी यशोगाथा तयार केली आहे। लता बागुल आणि विद्या कदम यांनी कौटुंबिक कारणांमुळे खंडित झालेला अभ्यास सुरू ठेवला आणि 12वी बोर्डच्या परीक्षेत उत्कृष्ट निकाल मिळवला। या दोन्ही कर्मचाऱ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयातील प्रेरणादायी वातावरण आणि प्राचार्य डॉक्टर पुरस्वानी आणि IQAC समन्वयक डॉक्टर खुशबू पुरस्वानी यांनी केलेले मार्गदर्शन यांना दिले आहे। उच्च शिक्षण पुढे काढण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला आहे। याआधीही इतर कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे। कार्यालयातील कर्मचारी कामिनी माने यांनी PhD केली असून अनेक कर्मचाऱ्यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले आहे। या सर्वांना महाविद्यालयाने प्रोत्साहन दिले आहे। महाविद्यालयाने एका कार्यक्रमात या कर्मचाऱ्यांचा गौरव केला। यावेळी शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत। सबसे पहले तो हमको बहुत फ़ख्र है कि हमारा स्टाफ जो है, जो 20-22 साल 25 साल के गैप के बाद उन्होंने 12th का एग्ज़ाम पूरा किया है। ये एक्चुअली हमारे कॉलेज का एक हमारा पॉलिसी है कि जो भी स्टाफ हमारे साथ में यहाँ पे जुड़ा हुआ है, वो भले नॉन टीचिंग है या टीचिंग है, हम उनको आगे बढ़ने के लिए, आगे पढ़ने के लिए प्रोत्साहन देते रहते हैं। उनको जो भी इंसेंटिव्स है, सपोर्ट्स है, सब उनको मिलते हैं और उसका नतीजा आज हमारे सामने है। हमारे काफ़ी शिक्षक वर्ग डॉक्टरेट लेके आज हमारे साथ अभी भी जुड़े हुए हैं हमारे SST फैमिली में। और आज ये 2 हमारे नॉन टीचिंग के स्टाफ जो 10th उसके बाद 11th फिर आज 12th पास करके अच्छे परसेंटेज से पास होके न सिर्फ अपना लेकिन अपने कुटुंब परिवार का, अपने समाज का और हमारे कॉलेज का नाम भी आगे लेके जा रहे हैं। हम इनको आगे और पढ़ाई करने के लिए हम उनको शुभकामनाएं देते हैं। आप इस तरह आगे पढ़ते रहो, आगे बढ़ते रहो और हमारा ये सपना रहेगा कि आप पढ़ाई पूरी करके PhD के लिए वापस हम लोग आपके साथ में फिर से फ़ोटो खिंचाएं और फिर से आपको सम्मान करें, वो हमको सौभाग्य मिलना चाहिए। थैंक यू, ऑल द बेस्ट। बागुल, मी इथं आता SST कॉलेजमध्ये 11 वर्षापासून काम करत आहे। मला याच्यामध्ये सर मॅडमनी खूप प्रोत्साहित केलं। त्यांच्यासोबत पूर्ण डिपार्टमेंट आर्ट्स, कॉमर्स, सायन्स सगळ्यांनी सर्व शिक्षकांनी प्रोत्साहित केलं, स्टुडंटनी प्रोत्साहित केलं आम्हाला शिकायला। त्याच्याबद्दल कामिनी मॅडम ऑफिसमध्ये कामिनी मॅडम आहे, त्यांनी PhD केली। त्यांचं बघून आम्हाला अजून उत्साह होते की अजून पुढे शिकावं आम्ही। त्यांच्या संगतीला आम्हाला आमच्या घरच्यांनी पण प्रोत्साहित केलं की तुम्ही शिका म्हणून। सगळ्यांचा सहवास आम्हाला भेटला आहे। त्याच्यामुळे आता खूप आनंद होते की आम्ही 12वी पास झालो, 10वी पास झालो, 11वी पास झालो। खूप म्हणजे खूप आनंद होते आणि पुढे आणखीन आम्ही करायचा प्रयत्न करणार आहे। 22 वर्षाचा गॅप होता। 22 वर्षानंतर मी 10वीचे पेपर दिले। असं वाटलं होतं की मी पास होणार नाही। 8 दिवसामध्ये अभ्यास करून पास झाली, तरी 5 सब्जेक्ट फेल झालेली होती, 5 सब्जेक्ट पास होऊन केलेली। त्याच्यानंतर मला सांगितलं सरांनी की 11वीला पण तो ॲडमिशन घ्या। 11वी पण पास झाली, त्याच्यानंतर मी 12वी पास झालेली आहे। माझ्या शिक्षकांचा भरपूर म्हणजे सहवास होता। नमस्कार सर, मी विद्या कदम या कॉलेजमध्ये 14 वर्ष झाली इथे काम करत आहे। आमच्या प्रिन्सिपल सर मॅडमनी आम्हाला खूप प्रोत्साहित केलं। त्यामुळे मी 10वी इथे पास झाली। 10वी नंतर परत 12वी इथे पास झाली। 12वीमध्ये आमचे प्रिन्सिपल सर मॅडमचा खूप महत्त्वाचा वाटा आहे। आम्ही खूप आज सर मॅडमचे आभारी आहोत की आम्हाला यशाची पायरी त्यांच्यामुळे चढता आली। धन्यवाद। 12वी पास होण्यामागे कारण आमचे शिक्षक, नॉन टीचिंग स्टाफ, आमचे प्रेरणादायी आपले कामिनी मॅडम, त्यांच्या कार्यांना बघून आम्ही प्रोत्साहित झालो की त्यांनी इथे असून MA MAd हे शिक्षण घेतलं। त्यामुळे आम्हाला पण खूप म्हणजे हे वाटलं की आम्ही पण शिकायला पाहिजे। तर आणि सर मॅडम प्रिन्सिपल सर मॅडमने आम्हाला खूप गायडन्स केलं। त्यामुळे आम्ही म्हणजे हे झालो, शिकण्यासाठी प्रेरित केलं आम्हाला। त्यामुळे आम्हाला खूप उत्साह वाढला आणि 12वीचं यश आम्ही गाठलं।